मनसे कार्यकर्ता खून प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका शालन शिंदे यांना शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी हजर करण्यात आलं। सोलापूर शहरात शुक्रवारी एक वेगळीच घटना पाहायला मिळाली। मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तथा प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका शालन शिंदे यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी हजर करण्यात आलं। शुक्रवारी पार पडलेल्या या सभेसाठी शालन शिंदे यांना थेट कारागृहातून आणण्यात आलं। त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप असला तरी त्या लोकनियुक्त प्रतिनिधी असल्यामुळं कायद्यानुसार त्यांना सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार आहे। त्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेनुसार आणि पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांना सभेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली। सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क होतं। शालन शिंदे या सभागृहात पोहोचताच सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं। दरम्यान या घटनेमुळं शहरात चर्चेला उधाण आलं आहे। एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेली व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून अधिकृत बैठकीत सहभागी होत असल्यानं कायद्याच्या चौकटीत राहून लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या अधिकारांचा हा एक वेगळा नमुना सोलापूरकरांनी अनुभवला।